एक घास खाल्ला की घरचे थेट तुमचे फॅन होतील. असं मऊ रसदार चिकन तोंडात टाकताच विरघळायला लागेल. विश्वास बसत नाही? मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. सर्वात आधी कढईत 3 चमचे तेल गरम करून त्यात 1 किलो फ्रेश चिकन थोडेसे परतून घ्या. मग त्यामध्ये खडे मसाले टाकून एकत्र करून घ्या. आता 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकून मस्त परतून घ्या. इथे पाणी अजिबात घालायचं नाहीये. झाकण ठेवा आणि मंद आचेवर 10 मिनिटे चिकन स्वतःच्याच वाफेत शिजू द्या. यामुळे चिकन मऊ राहते. तुम्ही पाहू शकता चिकनला कसं मस्त पाणी सुटलेलं आहे. आता यात 1.5 वाटी फेटलेलं दही घालून एकत्र करा. कोरड्या मसाल्यांमध्ये लाल तिखट, काश्मीरी मिरची, धनेपूड, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून थोडं परतून घ्या. रंग बघा आत्ताच किती सुरेख आलाय. पुन्हा पाणी न टाकता 10 मिनिटे झाकण ठेवून वाफ काढा. आता गरज वाटल्यास थोडंसं कोमट पाणी टाकू शकता. वरून 1 वाटी तळलेला कांदा म्हणजेच बिरिस्ता टाकून चांगलं एकत्र करून पुन्हा 5 मिनिटांसाठी वाफून घ्या. आता येते आपली सर्वात महत्वाची रॉयल स्टेप. 10 ते 15 मिनिटांसाठी खसखस, काजू आणि बदाम पाण्यामध्ये भिजायला ठेवायचे आणि नंतर त्यांची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. ही पेस्ट आता कढईत घाला. बघा कसा रंग बदलतो. ही पेस्टच या कोरमाला एकदम रिच आणि रॉयल चव देते. आता मंद आचेवर 5 मिनिटे शिजवण्यासाठी ठेवा. शिजत आहे तोपर्यंत विलायची, जायफळ, जावित्री फूल, दालचिनी जिरे, काळी मिरी, लवंग यांची मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्या. आता हे बारीक केलेले खडे मसाले टाकून छान एकत्र करून घ्या. गरज वाटत असेल तर थोडेसे गरम पाणी टाकू शकता. शेवटी वरून भरपूर ताजी कोथिंबीर टाका. तयार आहे आपला एकदम रसदार आणि घरगुती चवीचा चिकन कोरमा. गरमागरम लच्छा पराठ्यासोबत याचा एक घास खाऊन बघाच. मग वाट कसली बघताय? रेसिपी लगेच सेव्ह करा. तुमच्या चिकन लवर मित्रांना शेअर करा आणि अशाच चविष्ट रेसिपीसाठी फॉलो करायला विसरू नका.